छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। 11 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे संभाजी आरमारच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। महापौर विनायक दादा कोंड्याल, महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता केदार चौबे, नगरसेवक शिवाजी तात्या वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, युवा उद्योजक मनीष सुरवसे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं हिंदवी स्वराज्य तर अबाधित राहिलेच, मात्र त्या बलिदानानं औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत मिसळण्याची कामगिरी केली। अखिल हिंदुस्थानावर शंभूराजांचे अमिट उपकार आहेत। संभाजी महाराजांच्या बलिदानाला मुजरा करण्यासाठी संभाजी आरमारच्या मावळ्यांनी रक्तदान केलं। संभाजी आरमारच्या वतीने दरवर्षी काय ना काय आपण वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करतात आणि सोलापूर समोर एक आदर्श म्हणून सर्व युवकांसमोर एक आदर्श असं तुम्ही एक व्यक्तिमत्व आदर्श आपल्या संभाजी आरमारचे एक आदर्श ठेवता की वेगवेगळे उपक्रम साजरे करून या ठिकाणी एक संदेश तुम्ही देण्याचा प्रयत्न करता। त्याबद्दल मनापासून बापू असतील तात्या असतील यांना आभार मानतो आणि आम्हाला बोलवला मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सर्व सोलापूरच्या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे। अतिशय मला चांगलं करून घेतलं आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि आलेले जेवढे रक्तदान करणारे जे युवक आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय छान कार्यक्रम आहे। यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, संघटक डांगे, शहर उपप्रमुख राज जगताप, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, राजू आखाडे, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद जगताप, जिल्हा संघटक अमित कदम, बालाजी पवार, द्वारकेश बबलादी, सागर सांगवी, महिला जिल्हा संघटक ॲडव्होकेट गीता पवार, शोभा घंटे, रेवन कोळी, शिवानंद कटके, प्रशांत पवार, प्रवीण मोरे, सागर दासी, राजू रच्छा, सुधाकर करनकोट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।